नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत परिवर्तन वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे आणि मनसे माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष विनोद पाखरे यांच्या वतीने या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मनसे आयोजित ही मानाची फळ मार्केटची दहीहंडी फोडण्यासाठी शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती। या दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा पथकांनी अक्षता म्हात्रेला न्याय मिळावा आणि बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करणारे पोस्टर लावले होते। दरम्यान हा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी फळ मार्केट आणि भाजी मार्केट मधील व्यापारी, माथाडी आणि ग्राहक वर्गाने मोठी गर्दी केली होती। हे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित परिवर्तन वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून हे आमचं 6वं वर्ष दहीहंडीचं आहे आणि इथे आम्ही फळ मार्केटमध्ये दहीहंडी करत असताना आम्हाला व्यापाऱ्यांचं जवळजवळ 70-80 मंडळ आम्हाला इथे भेट देतात। व्यापाऱ्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि हा एकच सण आम्हाला एवढा अतिशय आवडतो की आपला मराठी माणूस ह्या सणानिमित्त दहीहंडीच्या सणानिमित्त एकत्र येतो आणि एकत्र येऊन एकामेकाला खांद्यावर घेऊन दहीहंडी कशी फुटेल हे लक्ष वेधतो। आणि हे जर सणाचं आपण औचित्य साधून जर 365 दिवस आपण मराठी माणसांनी जर ह्या सणाचं जर आपण सातत्य ठेवलं तर मराठी माणूस, आपले मन आहे की कुठलाही मराठी माणूस मोठा होता त्याचे पाय खेचतात, पण हाच एक असा सण आहे की मराठी माणूस खांद्यावरती घेतो, वागतो, कुठतो, पण दहीहंडीचं लक्ष साधतो। अत्यंत हा उत्साह, हा जो सण आहे जो आम्हाला अत्यंत आवडतो आणि मी 10 वर्ष आम्ही हा सण इथे साजरा करतो। हे महाराष्ट्र व्यापारी सेना आणि महाराष्ट्र माथाडी सेना प्रणित परिवर्तन वेलफेअर असोसिएशन याच्या माध्यमाने ही दहीहंडी भरवलेली आहे। या ठिकाणी जवळ 70 ते 80 मंडळ येतात आणि या सणाला चांगला उत्स्फूर्त मिळतोय। पावसाने पण चांगली साथ दिलेली आहे, त्यामुळे गोपाल आहेत, छोटे गोपाल ते या ठिकाणी मस्त मजा लुटत आहेत।